रात्रभर पाण्यात भिजवली हरभरा डाळ जर तुम्ही गरम तेलात टाकाल तर काय होईल तुम्हाला माहिती का? एक असा चविष्ट पदार्थ जो तुमच्या मुलांना प्रचंड आवडतो. लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी अगदी परफेक्ट पर्याय. आता तुम्ही म्हणाल भिजवलेली डाळ तेलात टाकल्यावरती हा कुठला नवीन पदार्थ? तर थांबा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तुम्हाला कळेलच. आता सर्वात आधी आपल्याला 1 ते 2 वाटी हरभरा डाळ रात्रभर छान भिजत ठेवायची पाण्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहाल तर छान फुलून आलेली असेल. आता ती डाळला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर चाळणीवरती छान पाणी निथळत ठेवायची. पाणी निथळलं की त्यानंतर कॉटनच्या रुमालवरती किंवा एखाद्या कॉटनच्या फडक्यावरती तिला छान पसरवून घ्यायची आणि त्याच कॉटनच्या रुमालने तिला छान पुसून घ्यायची. छान पुसून झाली की त्यात थोडंफार काही पाणी राहिलं असेल तर पुन्हा आपल्याला ही डाळ 10 ते 15 मिनिटांसाठी फॅन खाली छान वाळवून घ्यायची. हाताने चेक करून बघायचं, हाताला अजिबात पाणी नको लागायला, पाण्याचा एकही अंश नको राहायला. आता गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवून छान गरम करून घ्यायचंय मीडियम फ्लेमवरती. त्यात आता मुठमुठ भरून आपली डाळ छान सुटसुटीतपणे टाकून घ्यायची. डाळ तळताना आपल्याला गॅस मीडियमच असायला हवा. 1 ते 2 सेकंद डाळला अजिबातच हात लावायचं नाही. 2 ते 3 सेकंदानंतर डाळला छान खालीवर करत मिक्स करून घ्यायचंय. तसंच आपल्याला डाळ छान 2 ते 3 मिनिटांपर्यंत कुरकुरीत होईल आणि छान रंग बदलेल तोपर्यंत तिला तळून घ्यायची. 2 ते 3 मिनिटांनंतर डाळचा छान रंग बदलला असेल, बबल्स देखील कमी झालेले असतील आणि डाळ छान वरती तरंगत असेल. डाळ तरंगायला लागली, बबल्स कमी झाले की त्यानंतर आपण ती डाळ झाऱ्याने छान डाळ काढून एका चाळणीवरती तेल निथळत ठेवायचे. आपल्या डाळीमधलं तेल निथळतंय तोपर्यंत अशाच पद्धतीने दुसरी बॅच देखील छान तळून घ्यायची. पिवळ्या रंगाची डाळ छान तळून लाल होत नाही आणि तिचा कुरकुरीत आवाज येत नाही तोपर्यंत तिला तळायची. बाजारात मिळणाऱ्या डाळीवरती जो मसाला टाकला जातो तो आपण अगदी घरच्याच मसाल्यापासून घरीच तयार करू. त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये अर्धी चमची लाल मिरची पावडर, अर्धी चमची धना पावडर, अर्धी चमची काळं मीठ, अर्धी चमची पांढरं मीठ, अर्धी चमची पेरी पेरी मसाला आणि अर्धी चमची एवढा चाट मसाला घालायचा आहे. सर्व मसाले घेऊन हाताने छान मिक्स करून घ्यायचंय. आपली तळलेली डाळ एका भांड्यात घालायची, त्यावरून आपण केलेला तयार मसाला घालायचा आणि छान हाताच्या साहाय्याने त्याला टॉस करत छान मिक्स करून घ्यायचंय. अतिशय चविष्ट, कुरकुरीत आणि बाजारापेक्षाही भारी डाळ आपण घरीच बनवून तयार केली काही मिनिटातच. आता तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या लहान भुकेसाठी ही डाळ घरीच बनवून तयार करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की